सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागातर्फे शिरपूर तालुक्यात जळोद गावालगत बांधलेल्या नवीन पूल बांधणीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून अतिशय निकृष्ट दर्जाची बांधणी झालेली असून नियमित वाहतूक देखील सुरू करण्यात आलेली आहे. देशात पूल कोसळण्याच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झालेली असून वित्तीय आणि जीवितहानी होत असून देशाच्या विकासात अडथळा निर्माण होत आहे. या पुलाबाबत माननीय दक्षता व गुणनियंत्रक मंडळ नाशिक विभागातर्फे पारदर्शक आणि सखोल चौकशी करून भ्रष्टाचारात हात ओले करणारे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता आणि ठेकेदार या सर्वांवर दोषारोपच्या आधारे गुन्हा दाखल होणे व गबन केलेली रक्कम वसूल करण्याबाबत समाजवादी पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. या आंदोलनात समाजवादी पार्टी धुळे महानगरचे अध्यक्ष गुड्डूभाई काकर, गुलाम कुरेशी, अमीन पटेल, जमील मंसूरी, इनाम सिद्दीकी, अकील अन्सारी, ॲडव्होकेट शेख इम्रान सर, अकील शाह, नवाब खान, इरफान मणियार, नवीद अन्सारी, अंजली कौर मॅडम, इस्लाम अन्सारी, सलीम टेलर, इरफान शाह, राशिद शाह, रफिक रॅकवाले, नाझिम समोसा आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.